नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। आज अहिल्यानगर येथे बिस्पाक माल येथे संग्राम चौक येथे आदरणीय स्वर्गवासी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला। प्रत्येक जनमानसांच्या मनात हळहळ आणि एक भावना व्यक्त करतात की महाराष्ट्राला एवढा लोकप्रिय नेता म्हणजे भेटणार नाही, आपल्यातून तो गेलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा अजून जे अहिल्यादेवी होळकर, जे अजून जे आपण लोक पाहिलेत असे अनेक लोक आहेत की जे समाजासाठी, समाज घडून देण्यासाठी यांचं खूप मोठे योगदान राहिलेलं आहे आणि परत त्यांचा जन्म पिढ्याने होत असतो। तो माझं असं मत आहे की अजितदादा पवार देखील हे त्याच म्हणजे भावनेतून तयार झालेले एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं काम हे उभ्या सबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि असे लोक आपल्यातून जातात हे आपल्या पिढ्यांचं नुकसान आहे आणि ही पोकळी भरून न निघणार आहे। पण जर ही आपल्याला पोकळी भरून काढायची असेल तर यांच्या अशा थोर लोकांचं पण विचारांचं अनुकरण केलं पाहिजे। जसं त्यांचं समाजातील आज जर ते या राज्याचे उपमुख्यमंत्री असले पण तळागाळाच्या लोकांशी त्यांची जुळलेली नाळ होते। प्रत्येक गावात खेड्यात ते प्रत्येक व्यक्तीला ओळखत होते। आज हा इतिहासात अशी नोंद होईल अशी गोष्ट कल्पना आहे। तर माझं असं या ठिकाणी मत आहे की त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं तर ही पोकळी भरून निघण्यासाठी 100% महाराष्ट्राला मदत होईल आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती किंवा त्यांच्या आत्म्यास सद्गती लागेल।